नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूज. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये अजून एक विषय आहे. ज्याप्रमाणे झाडावरचे कावळे ओरडतात त्याप्रमाणे महाराष्ट्रातील जे अधिकारी आहेत, लाचखोर अधिकारी आहे, आयुक्त आहेत, महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, ते देखील कावळ्यासारखेच ओरडत आहेत आणि लोकांचे आवाज दाबण्याचं काम पैसे खाऊन हे लाचखोर अधिकारी करतायत. वारंवार अशा प्रकारच्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांबद्दल आपण माहिती देतो, पण जेव्हा आपण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये प्रत्यक्ष भेट दिली, आपण इथं आंदोलन केलं, तेव्हा आपल्याला कळालं की आपल्याप्रमाणे अनेक लोक अशी त्रसित आहेत, दुःखी आहेत, ज्यांना या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्रसित केलं. आपल्यासमोर मुंबईचा मलबार हिल विभागातून एक आंदोलनकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय प्रकरण. काय नाव आहे तुमचं? माझं नाव विलास अण्णा ढोकणे. काय विषय आहे? विषय मलबार हिल संदर्भात आहे. सार्वजनिक बांधकाम पश्चिम उपविभाग मलबार हिल येथे सध्या कार्यरत असलेले उप अभियंता श्री सुरेश डावकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये केलेल्या कामामध्ये सुकारपणा करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून त्या बांधकामाच्या टक्केवारीतून अनेक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. त्याच्यासाठी तो भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी त्यांचे वरिष्ठ लिपिक श्री साळुंके यांना पैसे वाटण्यास त्यांच्या ऑफिसमध्ये पैसे वाटलेत असा आमच्याकडे व्हिडिओ आहे. तो देखील आम्ही मुख्य अभियंता यांना व्हॉट्सअपला पाठवला आहे. तरी देखील अद्यापही कोणत्याही त्यांच्या कामाची किंवा त्यांनी कशा प्रकारे पैसे वाटले याची काही चौकशी केली नाही किंवा त्यांच्यावर कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांनी कमवलेल्या संपत्तीची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे ही आमची मागणी आहे. आपण पाहिलं कशा प्रकारे आंदोलनकारी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा व्हिडिओ एव्हिडन्स देऊन देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तुमच्या डोक्यावर बसणारा हा एक प्रश्न आहे. महाराष्ट्रातील जनता सुरक्षित आहे का? महाराष्ट्रातील अधिकारी लाचखोर, त्यांची क्षमता कमी होणार आहे का? हा एक खूप मोठा गृह विभागाला किंवा शासनाला पडलेला एक खूप मोठा प्रश्न आहे. आपल्यासोबत त्यांच्या समर्थक मॅडम देखील आहे. मॅडम, काय बोलाल? माझं नाव श्रद्धा भानुशाली आहे. हे जे साहेब आहेत त्यांची कठोर चौकशी व्हावी आणि त्यांना तुरंत निलंबित करण्यात यावे अशी आमची विनंती आहे. आपण पाहिलं की कशा प्रकारची मागणी ह्या पूर्ण आंदोलनाच्या माध्यमाने केलेली आहे. अशा लाचखोर अधिकाऱ्यांना लाच मारून साईडला केलं पाहिजे, तेव्हाच महाराष्ट्रातील प्रत्येक विभाग सुरक्षित होईल. अन्यथा आज, उद्या, परवा किंवा कधीही महाराष्ट्र संपायला वेळ लागणार नाही. अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहत राहू. तोपर्यंत पाहत राहा आरपी न्यूज लाईव्ह मुंबई.